डांग जिल्ह्यातील स्थानिक ठेकेदारांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वॉटरशेडच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार. डांग जिल्ह्यातील अहवा तालुक्यात समाविष्ट असलेल्या सकना, पिंपळपाडा, वानार या गावांमध्ये कांचनघाट प्रकल्पातील लघुचेक बंधारे आणि वॉटर शेडद्वारे चालवल्या जाणाऱ्या गॅलीप्लमच्या कामात ठेकेदारांनी मोठे दगड, माती व नदीपात्राचे अर्ध दर्जाचे साहित्य वापरल्याच्या अहवालातील चित्रावरून दिसून येत आहे. अधिकाऱ्यांना अटक का, मग खुर्चीची जादू पकडली? अशा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डांग जिल्ह्यातील अधिकारी आणि कंत्राटदारांच्या दुपटी धोरणामुळे डांग जिल्ह्यात वर्षोवर्ष सुरू असलेली ही भ्रष्टाचाराची यंत्रणा कधी पूर्ण होणार? इथे सरकारी अधिकारी लाखो रुपयांच्या टक्केवारीत भागीदारी बनून बसले आहेत. सरकारी अधिकारी केवळ अख्खी विधायक मंजूर करून घेण्यासाठी बसलेले दिसत आहेत. पाणलोट प्रकल्पातील योजना कितपत प्रभावी आहेत? गल्ली प्लग आणि छोटे चेक बंधारे बांधल्यानंतर 7 ते 8 दिवसातच तुटून धूळ बाहेर पडताना दिसत आहे. पाऊस येईपर्यंत दिसणार की त्याच्या आधी उद्ध्वस्त होणार हे पाहणे बाकी आहे. शिवाय सरकारी अधिकाऱ्यांना डांग जिल्ह्याच्या विकासाची जरा जास्तच उणीव असेल तर झालेल्या कामाची पडताळणी करून अधिकारी डांग जिल्ह्याचा विकास किंवा विनाश सिद्ध करतात. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वृत्तसंकलन रमेश महाला, डांग.